कडक बाबा कडक. बाबा कॅमेराडे बघ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर आपण सर्वजण इथं आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठीच सर्वजण जमलेलो आहोत. त्यांच्यासाठी तर आनंदाचा क्षण आहेच, त्याचबरोबर आम्हालाही खूप आनंद झाला की त्यांचा हा आनंद साजरा करण्यासाठी आम्हाला एक संधी मिळाली. आणि जेव्हा केव्हा आम्हाला संधी मिळेल ना, तर तेव्हा त्यांना सुख देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. तर मंडळी, हे प्रेमळ कष्टाळू, कष्ट करून वरती आलेले, तसेच माझ्या कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणून ज्यांची गावात ओळख असलेले, सतत आपल्या कुटुंबासाठी कष्ट करणारे, त्यांच्या भल्याचा विचार करणारे असे हे माझे आजी आजोबा आहेत. खूप प्रेमळ आहेत. मला असं म्हणायचं आहे की आनंद साजरा करायचा आहे ना, तेव्हा वेळ, टायमिंग, वार, महिना काही महत्त्वाचं नसतं. जेव्हा आपल्या मनात येतं ना की आपल्याला ती गोष्ट करायची आहे, तो आनंद आपल्याला साजरा करायचा आहे, मग एखाद्या ठराविक वेळेची, टायमिंगची वाट बघायची काहीच गरज नाही. जेव्हा आपल्या मनात येतं ना की आपल्याला करायचंच आहे, तर आपण तेव्हाच करून मोकळं व्हायचं. एकदा का वेळ निघून गेली ना, तर ती निघून जातेच. वेळ आपला आनंद साजरा करण्यासाठी कधीच थांबत नसते. त्यामुळे आपण जेव्हा आपल्या मनात येतं ना करायचं आहे, मग ती गोष्ट आपण करूनच घेतली पाहिजे. त्यातून आपल्याला आनंद सुद्धा मिळतो आणि एक प्रकारचं आपल्याला समाधान सुद्धा मिळतं. त्यांचा हा आनंद आम्ही त्यांच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करत होतो. सर्वजण एकत्र आलो होतो आम्ही. तर मनात आलं की त्यांचा वाढदिवस करूया लग्नाचा. असंच त्यांना पण खूप आनंद झाला. तुम्ही बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहेत आणि इथं जमलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे त्यांचा आनंद साजरा करताना. त्यांनी आम्हाला इतक्या लाडात आणि प्रेमात वाढवले की आम्हाला खूप भरभरून प्रेम दिलंय, ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही. म्हणून मी आज त्यांची नात म्हणून इतकं त्यांच्याबद्दल बोलू शकते की त्यांच्यामुळेच त्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलंय. 55 वर्ष झाली. त्यानंतर माझी मुलं नातवंड मोठी झाली. सगळ्यांचं कार्य करतो मी सांभाळलो. मला भरवणार घातले. आज मात्र काय झालं तर संस्कार ते पडेल तेवढा हातात गगनिकेला धूल पार्वतीच्या विनीत गुलाबाच्या गांधीच्या डब्यात मोठीपटा चुकून पार्वतीनं तो मैत्रीच ऐकून आमच्या एक नाव
अशा पद्धतीनं आम्ही आई आणि बाबांचा वाढदिवस साजरा केला. मनात खूप दिवसापासूनची इच्छा होती की त्यांच्या आनंदासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. इतके वर्ष, इतके दिवस त्यांनी आपल्या कुटुंबासाठी राबत आलेले आहेत, कष्ट करत आले आहेत. तर आम्ही सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असा मनात विचार धरून आम्ही त्यांचा असा वाढदिवस साजरा केला आणि सर्वजण खूप खुश होते आणि ते दोघे सुद्धा खूप खुश होते. त्यांना एक प्रकारचं समाधान असं वाटलं, की सर्व कुटुंब त्यांचं एकत्र आलेलं आहे आणि हा त्यांचा आनंद साजरा करत आहे.